आज मी गेलो होतो अकोल्यापासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका पुरातन गावात आणि तिथं गेल्यानंतर महिला दिनाच्या दिवशी एका महिलासोबत आपलं एवढं खतरनाक भांडण होईल मला वाटलंच नव्हतं रे भाऊ. तर पोट्टे हो काय म्हणता मग सर्वांना जय श्रीराम. काय म्हणता मग कशा चांगल्या आहे की नाही. तर आज सकाळी सकाळी उठलो मस्तपैकी तयारी केली तोंडाला दुपट्टा गिपट्टा बांधून घेतला आणि त्यानंतर गेलो 12 ज्योतिर्लिंग मंदिराजवळ. इथं 2 ब्लॉगर आपली वाट पाहू राहिले. मग इथून गेलो मी डायरेक्ट येईल घेऊन अमितदाच्या घरी. अमितदाला घेतलं तिथून डायरेक्ट पोहोचलो भाऊ वैभवदाच्या घरी. वैभवदाच्या घरी पोहोचलो इथं पाणी गिनी पेलं वैभवदासोबत बोललो थोडंसं. तिथून गेलो डायरेक्ट आम्ही सगळे वेळा. पण आता मला बरेचसे लोक म्हणतील वेळा काय वेळा आहे की नाही. अकोल्यापासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावर एक पुरातन गाव आहे. शिवकालीन पायवीर त्याच्यानंतर मंदिर वगैरे आहे म्हणतात. आणि त्या गावात त्याचीच इन्व्हेस्टिगेशन करायसाठी मी माझी ब्लॉगर लोकांची टीम घेऊन तिथं पोहोचलोच होतो. आणि तिथं पोहोचल्या काका भेटले. काकाची भेट घेतली तर काका म्हणत हेच तर ते वीर आहे बाजूने उभी आहे तुम्ही त्याच्या. ती वीर पाहून आम्हाला वाटलं हे वीर आहे की कचरा टाकायची जागा. तुम्हीच पाहून घ्यायची काय कंडिशन झालेली आहे. इथचे लोक जो वरून जो पाला पालटे विहिरीत तो तर साफ करतच नाहीत आणि अजून घरचं कचरा इथं टाकून देतात. हार गिरं फुलं सगळं पडलेले आहे. ते वाक्य खरंच आहे म्हणा भाऊ. जे वस्तू आपल्याजवळ असते तिची आपल्याला कदर नसते तसंच काही आहे. मग तिथंच त्या गावातले जुने माणसं आपल्याला भेटले. ते आबा म्हणत मी होतो त्याच्याही पहिल्यापासून हे वीर आहे म्हणतात. आणि या विहिरीत अशा 7 विहीर आहेत. आबासोबत थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या. आबाला विचारलं आम्ही हे कसं तुम्ही साफ काऊन नाही करत. ते म्हणत लोक करतच नाही. म्हटलं करत जा ना बाबा तुमच्या गावात आहे तर तुम्हाला कदर नाही याची. कारण की ह्या जुन्या गोष्टी आपला इतिहास सांगतात. तर ह्या गोष्टी आपण चांगल्या ठेवल्या पाहिजे. म्हणजे इथली कंडिशन एवढी डेंजर होती की विहिरीत उतरायला रस्ताही नव्हता. तरी स्वतःची लाईफ रिस्क मध्ये घेऊन गेलो ना बा आम्ही खाली तुमच्यासाठी. फक्त खाली गेल्यानंतर झालं ना भाऊ महाग कांड. आता काय कांड झालं ते तुम्हाला मी नेक्स्ट पार्ट मध्ये दाखवतो. तर नेक्स्ट पार्ट नक्की पाहिजे. आणि व्लॉग आवडला असेल तर फॉलो करून टाकजा रे बाबा तुमच्या भावाले.